दर्यापूर पोलीस ठाण्यात 77व्या गणतंत्र दिनानिमित्त झेंडावंदन उत्साहात संपन्न। देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे व संविधानिक मूल्यांचे प्रतीक असलेल्या 77व्या गणतंत्र दिनानिमित्त दर्यापूर पोलीस स्टेशन इथं भव्य व शिस्तबद्ध वातावरणात झेंडावंदन समारंभ पार पडला। सदर कार्यक्रम पोलीस ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। राष्ट्रगीताच्या सन्मानानं संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। झेंडावंदनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले। तसेच पोलीस दलानं जनतेच्या विश्वासास पात्र ठरत प्रामाणिकपणे सेवा बजावावी असं त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत गणतंत्र दिनाचा उत्साह द्विगुणित केला। समारंभाच्या शेवटी देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे। संपूर्ण कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। विद्यार्थी या सर्व बसून येतील। गावातील विद्यार्थी सर्व बसून दुसरं पदक घेत आहे होमगार्ड, त्याचं नेतृत्व प्रवीण पाटोळकर आणि महिलांचा पुराणे आयंगी जरी पाटील सामूहिक भावकर पदके आलेल्या ज्युनियर NCC प्रबोधन झाले मुले आणि मुली सोबत रत्नाबाई राठी शाळा करेल।
गाईड ग्रुप आहे दिव्या खडसे नेतृत्व आहे. त्याच्या पाठीमागे स्काउट आहे, हा सुद्धा रत्नागिरी आहे. त्यानंतर काही आदर्श हायस्कूल आनंदी अंबाळकर आदर्श हायस्कूल दर्यापूर. चौथा आहे प्रबोधन विद्यालय दर्यापूर आणि काही पथकांनी यामध्ये सहभाग दिलेला आहे.